हाय, गुड मॉर्निंग. बघा, आज मी सगळ्यांना दुधीची भाजी दाखवते. छान अशी सुकी दुधीची भाजी. हे बघा, दुधीच्या भाजीसाठी सामान. ही स्वच्छ दुधी कापून घेतली. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतलाय. आता कढई तापायला ठेवली. कढईत घालते तेल. 2 पळी तेल घालते कढईत. ह्यात घालते कांदा, दुधीच्या भाजीसाठी छान तेल तापलं. आता घालते कांदा. मस्त बारीक रफली चॉप केलं. लाल कांदा झाला का मग त्यात टोमॅटो. कांदा असं छान लाल झाला की मी टाकते टोमॅटो. टोमॅटो टाकला. आता टोमॅटो छान लाल करते. टोमॅटो पण मऊ झाला की आता त्यात टाकते घरगुती लाल मसाला, 1 चमचा कांदा खोबऱ्याचं वाटण. छान चमचमीत अशी भाजी होती. नॉनव्हेजच्या चवीची लागते दुधीची भाजी. करून बघा, खावा आणि मला सांगा छान लागते का नाही. आणि हा माझा घरगुती डंक्यावरचा कांदा लसूण मसाला, तो 1 चम्मच. मसाले छान परतून होत जातात. बघा, आता मीठ घालते. आता ही तुम्हाला मस्त 2 वाफा काढल्यानंतर दाखवते भाजी. अशी 5-5 मिनिटांनी वाफेवर ठेवून हलवून घ्यायची. बघा, अशी 2 वाफेत मस्त अशी झाली. आता भाजी तयार खायला या मंडळी, खायला दुधीची भाजी. आता मुलांना भाजी चपाती डब्याला आणि नाश्त्याला तसे पोहे पण केलेले. हे बघा, पोहे पोरांनी नाश्त्याला खाल्लेत. ही दुधीची भाजी.